आणि मुळात ना बेबी मला व्यायामाची गरजच नाहीये, कारण माझ्या जिभेवरती पूर्ण कंट्रोल आहे. मग माझा नाहीये का? एक मिनिट. ज्यांना ज्यांना असं वाटतं की बेबीचा जिभेवर कंट्रोल आहे त्यांनी हात वर करा. बरं ठीक आहे, खाणं आणि बोलणं सोडा. एकंदरच आयुष्यात बेबीचा कशावर तरी कंट्रोल आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करा. पहा बेबी पहा, 0 मत आहेत तुला. 0 बेबी 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 पेपरात बातमी येईल, राखी पौर्णिमेच्या दिवशी बहिणीकडून भावाला मारहाण अशी. चालेल मला, तुला तेच हवंय ना? ते ठीक आहे बेबी. शांता बेबी, आता पुरे करा रे. लहान आहात का दोघे? बघ ना. नर्मदा, ओवाळण्याची तयारी झालीये ना? चला ओवाळून घ्या, राखी बांधा. पुढे जान्हवीला सुद्धा तिच्या भावाला राखी बांधायला जायचंय. चला चल आता. प्रेमाने प्लीज म्हण प्लीज. चल आधी बस. वहिनी टोपी दे टोपी. येते. घे वहिनी दे. अरे एवढं? काय गिफ्ट. शाब्बास की देईन तुला कधीतरी. शी, मला कसं फालतू गिफ्ट. बरं मग आशीर्वाद देतो. बंधू प्रेम देऊ. कांता, बरं वचन देतो. वचन कसलं? तुझ्यापासून या सगळ्यांचं रक्षण करण्यात. कांता, मी मारेन ना तुला धरून. देणारच की नाही माझं गिफ्ट मला? रेडी नको. ये. थँक्यू. वाव, मस्त आहे. थँक्यू. कावेरी मॅडम आहेत का? हा, तुमचं कुरिअर आलंय. हो थँक्यू. दुसरं गिफ्ट आलेलं दिसतंय.
आलं हिचं गिफ्ट. वाव. दादाचाच फोन आहे. हॅलो. हा दादा. हो हो आत्ताच जस्ट मिळालंय. नाही अरे उघडलंही नाहीये मी अजून. हो हो उघडते ना. कांतानी ना दिलं मला गिफ्ट. राखी बांधली मी त्याला. हो. माझी राखी आवडली. थँक्यू. चला चला निघा आता, उशीर होत नाहीये. अरे नंतर बांध ना राखी, काय मुहूर्त आहे का त्याचा? नाही माझं बोलणं कशाला ऐकशील तू? ताईचं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य. तिला तिच्या घरातनं इथे यायला वेळ मिळेल तेव्हा ना, नाही तर तुलाच उशीर. आली बघ. असं कसं वेळ नाही मिळणार मला? मी सांगितलं होतं पिंट्याला मी येणार आहे म्हणून. हो ग, पण तू सासूर वाशील ना, मी बाई किती वाट बघत होते तुझी. आली बरं का ताई तुझी. चला चला पटापट. अगं बस जरा. हा अगं नको, मला सुद्धा ऑफिसला जायचंय. अगं बाई आज सुट्टी नाही का? अगं सुट्टी का असेल? अगं मग घ्यायचीच ना. नको ग, डिलिव्हरी नंतर होतीलच ना सुट्ट्या. आता कुठे सुट्ट्या वाया घालवू. हो का? मला वाटलं राखी पौर्णिमेला भावासाठी काहीतरी चांगलं चुंगलं खायला करशील म्हणून आपलं म्हटलं मी. तिला ऑफिसला जायचं सांगतेय ना ती. अहो हो, पण तिच्या हातचा नारळी भात चांगला होतो ना म्हणून म्हटलं मी. आणि बऱ्याच दिवसात तिच्या हातचं काही खाल्लंच नाही मी. हे काय? अगं बाई, नारळी भात घणाची माझी बाई ती. वास्त छानच येतंय. आणि हा डबा तुझ्यासाठी. अगं आता नको, मी आल्यावर खाईन. ऑफिस मध्ये खा ना. हे घे. ठेव ठेव रे. ताईडा. वाव. पडपड. अगं उद्या वाढदिवस आहे ना तुझा. वाढदिवसाचं काय? काहीच नाही. काही नाही. कसं? बाबा घरातले बहुतेक सगळे विसरलेत माझा वाढदिवस. बरं मी निघू का ताईडा? अगं कॉलवर जायचंय. हो निघतो. अरे मी पण निघतेच आहे, मलाही उशीर होईल नाही तर. अगं थांब तू जानू, मला बोलायचंय तुझ्याशी थोडं. बहीण राखी बांधते ते भावानं तिचं रक्षण करावं म्हणून, पण आमच्याकडे उलटच आहे. इथं बहीणच भावाचं रक्षण करते. अगं निदान तुझ्या हातचा चहा तरी करून दे ना. नाही जेवण नाही तर नाही, फुल ना फुलाची पाकळी, चहा चालेल मला तुझ्या हातचा. मी निघतो ताई. सावकाश जा. आणि ऐक,
तो नारळी भात संपला पाहिजे हा. डबा परत आण. येतो. खायला रोन्या नारळी भात लईच भारी झाला होता माहितीये का. नाही, छानच करते स्वयंपाक. मला नाही येत काही करता. पहिला रोन्या कसली भारी राखी आहे रे. तुला माहितीये मी पण बांधली आज राखी. नाही म्हणजे माझ्या काकीचा मुलगा आला होता आणि माझे 2 बांधलेले पण भाऊ आहे. म्हणजे सख्खे नाहीयेत पण सख्या होणे जास्त प्रेम करतात माझ्यावर. त्या तिघांना बी राखी बांधली मी. ऐ, कसला विचार करतोय. अगं ताईनं आईला नको सांगायला की ताईला हे आपलं सगळं माहितीये. आई राडा करेल्यार नाही तर. हो यार नाही म्हणजे तुझी आई डेंजर आहे हे मला पण माहिती आता. आणि राखी पौर्णिमेच्या दिवशी उगाच ताईसोबत राडा नको नाही का. तू एक काम कर ना ताईला मेसेज करून सांग की अजिबात काही बोलायलाच नको. हा मी ताईला मेसेज करतो की काही बोलू नको. कळली ना तुला तुझ्या भावाची थेर. प्रेम करतोय म्हणे प्रेम. खिशात 4 पैसे काय खुळखुळायला लागले का लगेच ह्याला शिंगत फुटली म्हणायची. आणि काय ती सटवी. अगं काय बोलत होती ती आणि आमच्या दोघांसमोर येऊन मारे तोंड वर करून म्हणते आमचं लव आहे म्हणे. अगं बाई बाई मला बोलताना पण लाज वाटते. काय ती भाषा काय ते कपडे. शी. मला नाही बाई पटलं अजिबात. मूर्खपणाच वाटला तो सगळा तिचा. आणि आमच्या संस्कारात हे असलं काही बसतच नाही. प्रेम करतोय म्हणे. याला ना ह्याला अक्कल पाहिजे ना पण आधी. प्रेम करायला निघालेलं आहे. चांगलं फोडून काढलं पाहिजे मग कळेल प्रेम म्हणजे काय असतं ते. चांगलं चांगलं सोन्यासारखं स्थळ घालवलं ग मूर्खाने. आता बसा राम राम करत. तुला तरी काय सांगते पोरीला मी. कुठून अवदसा आठवलीये कुणास ठाऊक. भिकेचे डोहाळे तुला सांगते जानू. भिकेचे डोहाळे दुसरं काही नाही. आई असं काही नसतं. असं कसं नसतं. त्या सुनीताला पाहिलंच तरी का. हा बोलणं ऐकलंयस तिचं. पप्पांना म्हणले. माझ्या ना अंगावर नुसता काटाच यायला लागला अगदी बाई. आणि कपडे कसले ते. अगं पुरुषासारखे कपडे काही बरे दिसतात का ग मुलीच्या जातीला. मला ना अजिबात आवडलं नाही. ही असली मुलगी सून म्हणून तर सोडच. पिंट्याच्या बाजूला उभं राहण्याची देखील लायकी आहे का तिची. आई अगं लायकी भाषेवरून नाही त्या व्यक्तीच्या गुणांमधून ठरते. काय गुण ग. कसले गुण. मुलाच्या आई वडिलांसमोर येऊन सांगायचं आमचं लव आहे म्हणे. हे गुण. आई अगं असं वागायलाही हिंमत लागते की नाही. मला नको ही असली हिंमत असलेली पोरगी. खरंच नको. सून म्हणजे कशी पाहिजे. उठ म्हटलं की उठणारी आणि बस म्हटलं की बसणारी. सासूच्या धाकातली पाहिजे. आई पिंट्याला अनुरूप बायको मिळणं महत्वाचं आहे ना. अनुरूप. सासू म्हणून तू ऍडजस्ट करून घे तिच्या बरोबर. काय ग काय ऍडजस्ट करून घ्यायचं. काय काय म्हणून ऍडजस्ट करून घ्यायचं आतापर्यंत. आता या वयात मी काहीही ऍडजस्ट करणार नाही कळलं ना. अजिबात जमणार नाही मला. आणि काय आयुष्यभर नुसतं काय ऍडजस्टच करत राहू काय ग. संसारात ऍडजस्टमेंट हे आपल्या व्यवहारामध्ये ऍडजस्टमेंट. कधी काही कसली हाऊसमौज झाली का माझी. नाही ना. सगळीकडे फक्त ऍडजस्टमेंटच करत राहू. अगं मग निदान सून तरी मला माझ्या मनासारखी मिळू देत ना. सुनेवर तरी मला राज्य गाजवू दे. आई पिंट्याच्या निवडीला आपण. कसली निवड ग. कसली निवड. तू पाहिलं नाहीयेस ना म्हणून बोलतेस. अगं आई मी ऑलरेडी. तायडा प्लीज तू सुनीताला ओळखतेस असं आत्ता सांगू नको. खूप राडा होईल.
प्लीज तुला काही माहित नाही असं दाखव, नाहीतर तेही मी खोटं बोललो असं होईल. बाबा चिडतील आणि आई तर माझा जीव घेईल. नंतर सांगूया. काय ग तुला माहितीये का ती? हं? काय एवढं दचकायला काय झालं? नाही नाही, कुठे काय. नाही नाही, एवढं ताई ताई करतो ना, तुला सांगितलंच असेल ना त्याने. नाही ग बाई, मला काही माहित नाही. मला जर नाही विश्वास बसत आहे याच्यावर. अगं खरंच माहिती नाही आई. हो मग घे बरं बाबांची शपथ घे. अगं शपथ वगैरे काय, उगाच काहीतरी काय, शपथ कशाला घ्यायची. त्यापेक्षा तू एक काम कर, चहा झालाय चहा घे. मी बाहेर बाबांना पण देऊन आले. हे घे. हे घ्या. काउंटर नंबर 6 वर द्या, तुमचं काम झालंय. थँक्यू. मग काय विशेष? कशाचं ग? अगं बर्थडे ना तुझा उद्या. मग मग काय प्लॅन केलंय जिजूनी तुझ्यासाठी? काय ग काय झालं? नाही नाही, तसं काही नाही ग. आणि मुळात ना मला हे बर्थडे सेलिब्रेट करायला वगैरे आवडतच नाही. काय लहान होत का आपण आता, बर्थडे कसले सेलिब्रेट करायचे. लहान नसलो तरी प्रत्येक बर्थडे हा आयुष्यात एकदाच येतो ना, मग तो साजरा केलाच पाहिजे. मी तर मनीषला सांगितलेलं आहे की आपली अॅनिव्हर्सरी आणि माझा बर्थडे जर का तू चुकूनही विसरलास तर तू कामातून गेलास. माझ्यापासून तुला कोणी वाचवू शकणार नाही. बायकोचा बर्थडे लक्षात न ठेवणाऱ्या नवऱ्यांचं काय लोणचं घालायचंय का? जिजूनी ठरवलं असणार काहीतरी. सांग ना. अगं गीता, ते दिनेश टेक्नोवाल्यांचं स्टेटमेंट काढून ठेवलंयस का? 3 वेळा फोन आलाय त्यांचा. आयत्या वेळी पळापळ नको. बरं झालं आठवण करून दिलीस. तो म्हातारा आहे ना, तिरसटच आहे. बोलतो कमी आणि ओरडतो जास्त. काही म्हणा, पण आपल्या जानूच्या हाताला ना खूप छान चव आहे. अगदी अन्नपूर्णाच प्रसन्न आहे तिला. मस्त झाला होता नारळी भात तिचा, खरंच. काय रे, डबा संपवलास का? काय अजून? काय रे, डबा कुणाला दिला होतास? म्हणजे डबा एवढा घासून पुसून स्वच्छ कसा काय? बघ ना, आयुष्यात कधी डब्याला पाणी लावलं नव्हतंस तू. बघ कसा लखलखीत करून आणलाय, साबणाने स्वच्छ दिसतोय. बघ बघ, वास बघ ना म्हटल्यास. अगं आई मीच घासला. हो का? काय सांगतोयस? एरवी डब्यातली भाजी आहे ना, ती देखील त्याला लागलेली असते. दुसऱ्या दिवसापर्यंत वास असतो त्याचा. ताईचा आहे ना डबा, ताईचा आहे म्हणून मी घासला. हो का? ताईचा म्हणून धुतलास का? मीच घासलाय. काय हो, पटतंय तुम्हाला काय याचं वागणं? हे असं वागून तू काय साध्य करतेस? तुम्हाला सांगते, एक चांगली मुलगी घालवली आहे ह्याने मूर्खपणा करून. एक सांगून ठेवते तुम्हाला, मला हवी ती मुलगी आली नाही या घरात सून म्हणून मी गप्प बसले. पण मला नको ती मुलगी जर का या घरात आली ना, तर तंगड तोडून ठेवेन. तिचं पण आणि ह्याचं पण. बघणार नाही मी आपलं आहे की परक आहे.
आईच्या पोटी जन्माला जर स्वयंपाक येत नसेल ना बेबी तर आयुष्याचा काहीही उपयोग नाही. मला स्वयंपाक करता येत नाही असं तुला वाटतं. सगळ्यांचं तसंच म्हणणं आहे, फक्त तुला घाबरून कोणी बोलत नाही. असं काही नाहीये. बहिणी तू सांगितला भाऊजी तुमच्या भांडणात मला नका उभं, हं? सरे हिनी स्वयंपाक बनवलाय आणि तू जेवलीयस, तुला आठवतंय? मला नाही लक्षात. ठीक आहे ठीक आहे, उद्या मी करीन सगळा स्वयंपाक. कळलं? संपेल की नाही बघ सगळं. बेबी नको नको प्लीज नको प्लीज नको, असं नको करूस. आपण सगळे त्यापेक्षा ना बाहेर जाऊया जेवायला. मी ट्रीट देतो सगळ्यांना. ट्रीट का म्हणून? उद्या का तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे? काहीही नसलं तरी मी ट्रीट देईन, कारण तू स्वयंपाक बनवणारच म्हणून. नाही भाऊजी, बाहेरचं नको, जान्हवीसाठी तर नकोच नको. हो मलाही तसंच वाटतंय. अगं बाई ए आली बघ, नाव काढलं आणि हजर. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. हो म्हणजे कमीत कमी 100 तरी हवेत. अरे 100 काय 200 वर्ष जगेल ती, फक्त तू खायला करू नकोस एवढंच कर. कांता चहा घेणार आहेस का तू? जान्हवी चहा देऊ का? नाही 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 नको अगं मी बनवतो. काका, खरंच नको. का ग बरं वाटत नाहीये का? नाही, थकले थोडी, बाकी काही नाही. बरं मग पटकन हातपाय धुवून ये, जेवायलाच वाढते तुला. स्वयंपाक होतच आलाय, हो ना भाऊजी? हो तयार आहे काय? उद्या माझा वाढदिवस आहे हे कुणाच्याच लक्षात नाहीये वाटतं.